वरती ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये प्राणेश आपल्याला स्ट्राईक वरती खेळतील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा खरपूस समाचार घेतला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं, त्या ठिकाणी मात्र सिंगल धाव मिळाली आणि धावांचा श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये देखील प्राणेश यांनी अतिशय अप्रतिम अशी फलंदाजी केलेली होती आणि या मॅच मध्ये देखील तोच सिलसिला प्राणेश आपल्या समोर सादर करत असताना याही बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न झालेला होता, परंतु मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. नीतू या षटकातला पुढचा बॉल टाकतायत. पुन्हा एकदा चेंडू जातोय, तो सरळ क्षेत्ररक्षणाच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. धाव मिळणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. अतिशय सुरेख गोलंदाजी मिस्टर नीतू यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, मात्र एकच धाव मिळाली. सो दरम्यान यावेळेला मात्र चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढले जाते. त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती धावा झाले 2 बिनबाद. प्राणेश 4 चेंडूला सामोरे गेले, 2 धावांवरती खेळताय. डावकुराचा फलंदाज, अतिशय उत्कृष्ट फलंदाजीसाठी ते ओळखले जातात. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला मात्र कव्हरच्या पट्ट्यामध्ये चेंडूला खेळून काढलं गेलं. त्या ठिकाणी सिंगल मिळाली आणि टीमची धावसंख्या आता त्यांनी पोहोचवली आहे 3 आकड्यावरती. या षटकामधल्या आतापर्यंत 5 चेंडू कंप्लीट झाले. रोहित आणि प्राणेश यांच्यामधला संवाद देखील तुम्ही ऐकला. संवाद फार महत्वाचा असतो, कारण संवाद या शब्दातला स काढला तर उरतो तो वाद. वाद टाळण्यासाठी संवाद सातत्यानं साधणं फार गरजेचं राहिलंय. आणि दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहताय पुन्हा एकदा कदाचित शेवटच्या बॉलवरती एखादी धाव घ्यायची, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची, हा प्रयत्न प्राणेश यांचा आपल्याला पाहायला भेटेल. परंतु इथे घानाघाती प्रहार केला शेवटच्या बॉलवरती. 2 धावा वसूल केल्या. टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकवली. धावसंख्या झाल्यात 5. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी किशोर आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. तर त्यांच्या समोर या ठिकाणी फलंदाजी करत असताना रोहित असतील. रोहितला अजून देखील स्वतःचं खातं ओपन करायचं आहे. मागच्या ओव्हरमध्ये त्यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही. सातत्याने प्राणेशने 6 चेंडू फेस केले. किशोर पहिल्या षटकातला पहिला चेंडू टाकत असताना वैयक्तिक कोट्यातलं किशोर यांचे पहिले षटक असेल तर टीमसाठी दुसरे षटक घेऊन आलेत, परंतु अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी मिस्टर किशोर यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. पहिला चेंडू जो की निर्धाव टाकला आणि फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये मात्र ते यशस्वी देखील ठरले. राऊंड विकेट गोलंदाजी करतायत किशोर. षटकातला पुढचा बॉल फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न केला, फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झाले आणि चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षक शैलू यांच्या हातामध्ये. आणि तदनंतर शैलू यांची कामगिरी देखील उत्तम पद्धतीची पाहायला मिळाली. धाव मिळणार नाही याची दक्षता देखील घेतली. आई चेंडू सुरेख टाकलाय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. धावचीची संधी असेल, हलकस अपील, परंतु पंचांचा काय इशारा येतोय का पाहूया. नाबाद इशारा येतोय. फलंदाज मात्र सुरक्षित पोहोचला होता आपल्या क्रीज मध्ये. सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. खरं तर जर आपण बघितलं गोलंदाज स्वतः स्टंपच्या जवळ जर उभे राहिले असते तर कदाचित धावचित होऊ शकला असता फलंदाज, परंतु इथं सुदैवी ठरलाय. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 6 धावा झालेल्या आहेत. प्राणेश 5 धावांवरती खेळतायत 6 बॉलमध्ये, तर रोहित मात्र 3 बॉलमध्ये 1 धावेवरती खेळतायत. किशोरने आतापर्यंत मात्र 1 धाव खर्च केली आहे. आखोट टप्प्याचा बॉल टॉप केलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये आणि चेंडूला नीतू याने धावून दिलं सर डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली आणि टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली देखील. एका धावेसाठी दोन्ही टीमना मात्र इथे संघर्ष करावा लागेल.
ओ हा चेंडू चांगला टाकलाय, फॉलो थ्रो मध्ये बॉलला खेळून काढलं जात आहे, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत इथे एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन विकेट देखील दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळाले आणि रोहितला माहिती होतं की जास्तीत जास्त स्ट्राईक प्राणेशला मिळणं गरजेचं आहे. एक धाव घेतली, प्राणेशला मात्र त्यांनी स्ट्राईक वरती आणलं. याच प्राणेशने पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 5 धावांचं देखील कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आता चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. बघूया या ठिकाणी पुढच्या बॉलवरती त्याच्या बॅटमध्ये किती धावांचं योगदान येत आहे. किशोर यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा थोडेसे पुढे सरसावले, चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढलं जात आहे. पॉइंट आणि कव्हर यांच्यामधून पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल झाला, ज्या ठिकाणी मात्र सिंगल मिळाली आणि टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचते. षटक क्रमांक 2चा खेळ देखील इथे कंप्लीट झालेला आहे. किशोरने मात्र या ओव्हरमध्ये केवळ 4च धावा खर्च केल्या. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी याच्यानंतरचा होणारा सामना AKB फायटर्स युवराज फायटर्स यांच्यामध्ये खेळला जाईल आणि या सामन्याचा टॉस करतील आदरणीय लक्ष्मणजी कानडे साहेब. मी आपल्याला विनंती करणार आहे. काजारे साहेब. दरम्यान या ठिकाणी 2 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होयस 2 धावांसाठी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. टीमची धावसंख्या मात्र 11 वरती पोहोचली देखील. नीतू पहिल्याच बॉलवरती थोडेसे मागणे ठरताना पाहायला मिळाले. दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला खेळून काढले जात आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर पुढच्या बॉलवरती सिंगल धाव घेतली आणि आपण बघितलं तर रोहित याने आपला इरादा देखील आता इथे स्पष्ट केला आहे, कारण त्याला माहिती होतं की शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. राज फायटरचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे आणि या टीमच्या विरोधात एक विशाल धावसंख्या सेट करणं फार गरजेचं असेल. याही बॉलवरती थोडेसे बॅकफुट वरती गेले, चांगला पंच केला इथे. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय स्कोअर बोर्डवरती बिनबाद 13. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. राज फायटर्स यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये एक ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल, जर एक विकेट मिळाली तर नक्कीच कमबॅक केलं जाईल राज फायटर्स या टीमच्या माध्यमातून. नीतू या षटकातला पुढचा बॉल टाकतायत, परंतु याही बॉलवरती चांगला फटका खेळलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा स्कोरबोर्डवरती जोडली जात असताना 14 धावा संघर्ष करावा लागेल राज फायटर्स या टीमला. प्रभू रामचंद्राने रामराज्य निर्माण केलं, परंतु त्यांना देखील अगोदर 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. संघर्ष इथं करावा लागेल. 16 धावा तीर्था फायटर्स या टीमच्या टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बॉटम हॅटचा मात्र सुरेख वापर केला. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल ना एक धाव मात्र इथे धावफलकावरती सहजरित्या कंप्लीट देखील केली गेली. एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या तीर्था फायटर्स 15 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3चा खेळ शेवटाकडे वाटचाल करत असताना 15 धावा झालेत स्कोरबोर्डवरती. तीर्था फायटर टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतलेला डिसिजन चांगला डिसिजन आतापर्यंत म्हणावं लागेल, कारण जवळजवळ 5च्या सरासरीने तीर्था फायटर संघ वाटचाल करत असताना स्कोरबोर्डवरती नीतू या षटकाला शेवटचा बॉल टाकण्यासाठी थोडेसे मागणे ठरले. आतापर्यंत 11 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या. नीतूला मात्र विकेट मिळाली नाही, हा चिंतेचा विषय असेल. मागच्या मॅच मध्ये नीतूने 2 विकेट देखील घेतल्या होत्या, परंतु यावेळेला तुम्ही पाहताय पुन्हा एकदा फॉलो थ्रो मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं, धाव मात्र मिळणार नाही. षटक देखील संपलंय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15. धन्यवाद. याच्यानंतर AKB फायटर्स युवराज फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे या ठिकाणी टॉस केला जाईल. AKB फायटर्स युवराज फायटर्स दोन्ही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु तत्पूर्वी चालू सामन्यामध्ये शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज सज्ज होत आहेत. बॉलर्स नेम बंटी आलेत.
शेवटचं षटक घेऊन बंटी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरोधामध्ये बॅटर देखील सज्ज होतोय. पहिला चेंडू जो की आखूड टप्प्याचा होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी एक धाव मात्र नक्कीच प्राणेश यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. रोहित प्राणेश ही जोडगोळी मैदानावरती अतिशय सुरेख फलंदाजी करताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय पहिल्या विकेटसाठी. अजून देखील दोघेही फलंदाज नाबाद आहेत. राणेश यांनी अतिशय सुरेख अशी फलंदाजी या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपल्या समोर सादर करायला सुरुवात केली आहे. परंतु येणाऱ्या 5 बॉलवरती मला वाटतं एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधनं येणं गरजेचं असेल, कारण राज फायटर समोर एक मोठं आव्हान सेट केलं जाऊ शकेल. यावेळेला आखोड टप्प्याचा बॉल मिस्टर एक्स्ट्राचा इशारा केला जातोय. एका अवांतर धावेची भर मात्र धावफलकावरती पडेल आणि टीमची धावसंख्या आता 17 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. चांगली सुरुवात केली. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा घेतलेला डिसिजन मी तर म्हणेल खूपच चांगला साबित ठरलाय आतापर्यंत तीर्था फायटर्स या टीमच्या दृष्टीने. याही वेळेला पुन्हा एकदा चेंडू लेग बाहेर जातोय. पंच मात्र आमच्या दिशेने याही वेळेला वळतायत. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा स्कोर वरती टीमची धावसंख्या मात्र सातत्यानं 1-1 ने पुढे सरकत असताना 18 धावा धाव पालकावरती यावेळेला पूर्ण होत आहेत. बंटी मागणे ठरतायत आतापर्यंत. या ठिकाणी बंटी सांगतील मी अपयश स्वीकारू शकतो, पण म्हणून प्रयत्न सोडून देणं मला मान्य नाही. प्रयत्न करावे लागतील बंटी तुम्हाला देखील. या बॉलवरती पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल होतोय. एका धावेची भर मात्र धावपालकामध्ये पडेल आणि धाव संख्या मात्र आता पोहोचते 19 या आकड्यावरती. अजून देखील एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. विकेटची आवश्यकता असेल राज फायटर्स या टीमला जरा सामना जिंकायचा असेल तर. ओहो, यावेळेला चांगलं कमबॅक केलंय, परंतु इथे यष्टरक्षक देखील बीट झाले. चेंडू डिक्लेअर झोन कडे ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी 22च्या रूपामध्ये एक अवांतर धाव मिळाली आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या देखील 1 ने पुढे सरकत असताना स्कोर वरती तुम्ही पाहता इथे धावा झालेत 20. लॉस ऑफ 0 विकेट. बंटी गोलंदाजी ट्रॅक वरती. अजून देखील या षटकातले 3 बॉल बाकी असतील, परंतु यावेळेला बॅकफुट वरती गेले डावकुरा फलंदाज. प्राणेश यांच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा खणखणीत प्रहार पाहायला मिळाला. त्या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात असताना 22 धावा धावफलकावरती कंप्लीट होत आहेत. आखो टप्प्याचा बॉलवरती पुन्हा एकदा खरपूस समाचार सिंगल. 23 धावा या ठिकाणी राज फायटरच्या विरोधामध्ये तीर्था फायटर्स या टीमने आतापर्यंत बनवल्यात. शेवटचा बॉल बाकी असेल या इनिंग मधला आणि शेवटचा चेंडू घेऊन बंटी तयार होत आहेत. दरम्यान ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक धाव याही चेंडूवरती कंप्लीट होतीये. एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र पोहोचली 24 आकड्यावरती आणि राज फायटर्सला सामना जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये गरज असेल 25 धावांची. नेक्स्ट मॅच AKV फायटर्स युवराज फायटर्स दरम्यान या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये मात्र होईल बदल. ऐकूया बेनेरे सर यांचा मधुर आवाज. हॅलो हॅलो. धन्यवाद क्षीरसागर सर. अतिशय सुंदर असं समालोचन आपण नक्कीच आमच्या गवेकर क्रीडाप्रेमींना आपण ऐकायला आम्हाला
तर आम्ही भाग्यवान आहोत की तुमचा आवाज आमच्या गावामध्ये घुमतोय. कारण असं समालोचन ऐकायला सुद्धा आपल्याला नशीब लागतं. आणि त्यासाठी आपल्याला दापोलीमध्ये किंवा दापोली परिसरामध्ये जिथे जिथे कबड्डी क्रिकेटच्या स्पर्धा चालू असतील तिथं आपल्याला आम्हाला यावं लागतं. पण आज आम्हाला गव्यामध्ये आपला आवाज ऐकायला मिळाला, अतिशय धन्यवाद. विजयासाठी मला वाटतं राज फायटर संघाला 24 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या आहेत. पाहूया गोलंदाजी करतोय तो प्राणेश. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आहे, अतिशय सुंदर फलंदाजी केलं, फुलटॉस असलेला चेंडू, परंतु शैलू सारख्या फलंदाजाला तो काही खेळता आला नाही. निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या कोणत्याही प्रकारचा बदल नाही. पहिला चेंडू निर्धाव. प्राणेश मारा करतो तो शैलूसाठी. स्ट्राईकला आहे तो शैलू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो किशोर. दोन खंदे फलंदाज आहेत. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतात राज फायटर साठी. आणि पुन्हा एकदा चांग टाकलेला सुंदर चेंडू, हा सुद्धा निर्धाव जातोय. राज फायटर्स विरुद्ध तीर्थ फायटर्स चालेला हा सामना. आणि अतिशय सुंदर ऑफसाईडला टॅप केला चेंडू. एक धाव निश्चित डिक्लेअर झोन मध्ये. संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जातं या चेंडूवरती. तिसऱ्या चेंडूवरती विजयासाठी 25 धावांचं आव्हान आहे. आणि या चेंडूवर मला किती धावा, किती, एक धाव मिळते. पोलिसाची सज्ज. पुन्हा एकदा प्राणेश मारा करतो तो शैलूसाठी. सुंदर चेंडू आणि 2 धाव निश्चित. सुंदर फटका मारला शैलू यानं. मला वाटतं पहिले 2 चेंडू 2-3 चेंडू त्यानं पाहून घेतले नक्की कशा प्रकारचा प्राणेश गोलंदाजी करतोय आणि या गोलंदाजीचा समाज कसा घ्यायचा असा त्यांनी मनामध्ये आपला विचार केला. आणि नक्कीच पुढच्या चेंडू प्रत्येक चेंडू त्यांनी आपल्या धाव मिळवण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या झाली ती 4. काही ठराविक चेंडू शिल्लक. बोलण्यासाठी पुन्हा येतो तो प्राणेश. शैलूसाठी हलकासा ऑफ साईडला कट केला. एक धाव मिळते. 6 चेंडू मध्ये 5 धावा कमवल्या आहेत. आणि विजयासाठी मला वाटतं 20 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी केली होती प्राणेशनं, परंतु यानंतर होणारा सामना आहे AKV फायटर्स विरुद्ध युवराज फायटर्स. दोन्ही संघाचे जे कॅप्टन आहेत त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि लक्ष्मण कादारी यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अठरा चेंडू आणि काठी धुवून आणायचं आहे, काठी धुवून आणायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा कमवल्यात आपल्या संघासाठी. अतिशय चांगली फलंदाजी केली शैलूनं. मला वाटतं पहिले 3 चेंडू डॉट काढले. पुढच्या 3 चेंडूवर त्यांनी 5 धावा कमवल्यात. अतिशय चांगली फलंदाजी शैलू याची. कारण प्राणेश एक अतिशय हुकमी असा गोलंदाजी आलाय तो सौमेल. आणि हा लेग साईडनी खूपच बाहेर जाणारा चेंडू. वाईडच्या पण एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 6. सौमिल गोलंदाजी करतोय तो किशोरसाठी. किशोर सुद्धा एक अतिशय अष्टपैलू असा खेळाडू आहे. नक्कीच आपल्या संघासाठी राज फायटर या संघासाठी कशा प्रकारची खेळी करतो, आपल्या संघाला कशा प्रकारचे रन्स मिळवून देतो याकडे लक्ष येते सगळ्या प्रेक्षकांचं. 2 जालगाव कुंभारडीत अतिशय नावारूपाला असणारे 2 खंदे फलंदाज आहेत. गोलंदाजी करतोय तो सौमिल. आणि फुलटा टाकला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते सचिननं. त्यामुळे निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या ती स्थिर. थोडस मैदानाचा त्रास मला वाटतं फलंदाजांना आणि गोलंदाज दोघांनाही होताना पाहायला मिळतोय. आपण नैसर्गिक गोष्टीला काही पर्याय नाही आपल्याला. गोलंदाजी करतो पुन्हा एकदा सौमिल. आणि
सुंदर मारला चेंडू आणि त्याहीपेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण बाउंड्रीच्या जाणारा चेंडू होता. जर का थोडासा नजर चुकली असती तर नक्कीच हा चौकार गेला असता. सौम्या पुन्हा एकदा मारा करतो तो किशोरसाठी आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण प्राणेश कडून. मी मगाशी म्हटलं की अष्टपैलू असा खेळाडू आहे, बॉक्सचा ज्याला बादशाह म्हटलं जातं तो म्हणजे प्राणेश. आणि प्राणेश अतिशय सुंदर चेंडू अडवला, 2 धावा रोखल्या. चांगली गोलंदाजी सौमिलची. थोडासा बदल केला जातोय क्षेत्ररक्षकामध्ये, नक्कीच प्रत्येक चेंडूचा विचार केला जातोय आणि अतिशय सुंदर चेंडू आणि मला वाटतं कॅचआउट होतो तो किशोर. अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय आपण पाहिला, खेळाडूवृत्ती पाहिली ती किशोर कडून. कोणत्याही प्रकारच्या निर्णयाची वाट न बघता ते नक्कीच आपल्या पॅव्हलियन मध्ये परत गेलेले आहेत. पहिलं दुसऱ्या षटकातील काही ठराविक चेंडू शिल्लक आहेत. सौमिल गोलंदाजी करतोय. या षटकातील काही ठराविक चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती 6. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा सौमिल कडून आणि मी चांगली म्हटल्यावर मला वाटतं नक्की त्याचा परिणाम पुढच्या चेंडूवर झालेला दिसतोय. आणि वाईट जर पण एकदा मिळते, अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. सौमिल पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय नक्कीच. आणि हा मात्र जोरदार फटका होता निवाचा आणि त्यामुळे तो कॅचआउट होतो. सुंदर सेल घेतलाय तो क्षेत्ररक्षकानं. जर का आपल्याला माहिती आहे की लक्ष्मण काजारी आपण टॉस साठी यायचंय, दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. यानंतर होणार सामना आहे AKE फायटर्स विरुद्ध युवराज फायटर्स. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक चाललेली आहे आणि सन्माननीय लक्ष्मण काजारी हे नाणेफेक करतायत. अतिशय सुंदररित्या खेळून काढला आणि तुला 2 षटकांमध्ये 7 धावा झालेल्या आहेत आणि पुढच्या 12 चेंडूंमध्ये मला वाटतं 18 धावांची गरज आहे विजयासाठी. नाणेफेक जिंकलेले AKE फायटर्स. आपल्याला नक्कीच शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना. आणि संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलं प्राणेश. आपण पाहिली त्याच्या बॅटिंगची कमाल, अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण प्राणेश कडून. शैलू सलामीचा फलंदाज. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय, कारण त्याला मारा करतोय तो सुद्धा प्राणेश. एका हुकमी असा अष्टपैलू असा खेळाडू आहे. नक्की प्राणेश गोलंदाजी करतोय आणि ऑफ साईड न मारला चेंडू 1 धाव जाते. चेंडूवरती धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 8. अजून 11 चेंडूचा खेळ बाकी. 11 चेंडू मध्ये मला वाटतं 17 धावा करायच्या आहेत. आणि नक्कीच कशा प्रकारची गोलंदाजी, कशा प्रकारची फलंदाजी होती ते आपण पाहतोय. सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं ते मैदानाकडं. मारा करतो तो प्राणेश शैलसाठी आणि या चेंडूवरती मला वाटतं 2 धावा मिळतात त्या चेंडूवरती. पंचांनी 2 धावा डिक्लेअर केल्या आहेत आणि त्यामुळे धावसंख्या वाढते. एकदा प्राणेश मारा करतो तो शैलूसाठी. अतिशय सुंदर चेंडू टाकला, तो काही समजला नाही. अतिशय सुंदर चेंडू आणि निर्धाव. ऑफ साईडला टॅप केला चेंडू, एक धाव मिळते. शैलू अतिशय खुश असलेले पाहायला मिळते आपल्या फलंदाजीवर, कारण प्रत्येक चेंडू धाव घेण्यामध्ये त्यांना यश येते. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 10 ना 11, माफ करा 11. विजयासाठी अजून
14 धावांची गरज आहे. काही ठराविक चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. तिसरं षटक चालू आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक. हा सामना 4 षटकांचा आहे. प्राणेश मारा करतो तो शैलूसाठी आणि जबरदस्त असा फटका 2 धावांसाठी. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 13. या षटकातील हा शेवटचा चेंडू असावा. प्राणेश थोडेसे चिंतेत आहेत की आपल्याला हा चेंडू नक्कीच डॉट काढता येईल का, परंतु समोर असताना शैलू हा मात्र त्याच्यापेक्षा खतरनाक फलंदाज आहे आणि नक्कीच आपल्या फलंदाजी कशा प्रकारची आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण आपल्याला कीपर कडून पाहायला मिळते, यष्टरक्षकाकडून पाहायला मिळते आणि त्यामुळे ही एक चोटी दाखवण्यामध्ये यश मिळते ते शैलूला. शैलू आणि नितू ही अतिशय जबरदस्त जोडी मैदानामध्ये आहे. नक्कीच 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. बॉक्स साठी थोडस कठीण आव्हान आहे, परंतु क्रिकेट खेळामध्ये आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाहीये. नक्कीच एखादा चौकार बसला तर या खेळाचं पारड नक्की फिरताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा प्रयत्न नक्कीच शैलू करणार. त्याने स्ट्राईक आपल्याला मुद्दाम ठेवलेला आहे. शेवटचा षटक घेऊन येतो सुनंदन. सुनंदन एक अतिशय सुंदर असा गोलंदाज आहे. नक्कीच आपल्या गुगली गोलंदाज तो कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आणि फलंदाजांना कशा प्रकारे खेळवून ठेवतोय, परंतु तेवढा त्या ताकदीचा फलंदाज समोर उभा आहे तो म्हणजे शैलू आणि त्याला 60 करतोय तो नितू. गोलंदाजी करतोय तर सुनंदन. अतिशय सुंदर चेंडू, परंतु पंचांकडे तो वाईड घोषित केला जातोय. ऑफच्या बाहेरून जाणार चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती आणि पुन्हा एकदा मारा करतोय तो सुनंदन आणि लेग साइडला हलकासा टॅप केला. कोणत्याही प्रकारची घाई नाही, गडबड नाही, त्यामुळे एक धाव मिळते, धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 16. मला वाटतं 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावा आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सचिन कडून. हलकासा टॅप केला चेंडू आणि तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाती निर्धाव जातो चेंडू. सुनंदन पुन्हा एकदा मारा करतो आणि लेग साइडला कट केलेला आहे चेंडू एका धावेसाठी. ठराविक काही चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. 3-8. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो सुनंदन शेवटच्या षटकातील. आणि आता मात्र प्राणेश कडून ही अपेक्षा नाहीये मला वाटतं प्रत्येक खेळाडूची सुद्धा आणि प्रेक्षकांची सुद्धा, परंतु या चेंडू 2 धाव मात्र रोखण्यामध्ये यश येत आहे. चौकाराच्या दिशेने जाणार चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु 2 धाव रोखण्यामध्ये यश आलं त्यांना. 2 धाव मिळतात, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 19. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं का एखादा चौकार हा खेळाचा रंग बदलू शकतो. मारा करतो सुनंदन. शेवटचे 2 चेंडू आणि हा निर्धाव जातो चेंडू. नक्कीच हा सामना आपल्याला तीर्थाबाई चुकताना पाहायला मिळतोय, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत आपण हे सांगू शकत नाहीये, कारण जर का गोलंदाजी मध्ये काही गडबड झाली तर आणि आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी आणि विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हॅलो हॅलो या
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे. प्राणेश, कृपया आपण आपला मॅन ऑफ द मॅच इथं स्वीकारायचा आहे. मी क्षीरसागर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. प्राणेश, प्राणेश यायचंय. प्राणेश लवकर. चला जाऊया या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरले मिस्टर प्राणेश. प्लीज वेलकम. प्राणेश यांनी मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी पार पाडली, त्या देखील वेळेला हिरो ठरले आणि बॅक टू बॅक याही मॅच मध्ये मिस्टर प्राणेश हिरो ठरतायत. त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. सर ही घ्या ना. सर ही घ्या. आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य बेनरे सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. बेनरे सर यावरती पंचायत समिती कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलंय. नक्कीच अभिमान आहे, कारण त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे. प्राणेश 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 इकडे. नाही ये नाही. नक्कीच या ठिकाणी अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय रंगारंग सोहळा उद्घाटन संपन्न झाला. तदनंतर मात्र आतापर्यंत जे सामने झाले त्या हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाले. बेनरे सर, या ठिकाणी या स्पर्धेचं जर एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सुरुवातीचे जे काही सामने मी बघितले, चेस करणारा संघ या ठिकाणी जिंकत आलेला होता, परंतु तीर्था फायटर्स आणि त्याचबरोबर राज वॉरियर्स यांच्या